वाडेश्वर कट्ट्यावरती आज तिन्ही पक्षाचे उमेदवार एकत्र आलेले आहेत। मुरलीधर मोहोळ आता आपल्या सोबत आहे। आता काय सांगणार वाडेश्वर कट्ट्यावरती आणि पुण्याची एक वेगळी संस्कृती आहे, तुम्ही महायुतीचे उमेदवार म्हणून आज प्रचाराला सुरुवात सुद्धा केलेली आहे। नाही, हीच मी म्हटलं की पुण्याची हीच संस्कृती आहे। निवडणूक ही एक दिवसाची असते, आपापल्या विचारांची लढाई असते, पण ती व्यक्तिगत स्वरूपात कधी नसते। पुण्यात नेहमीच आपण पाहतो महापालिका असो, विधानसभा असो, आज लोकसभेची निवडणूक आहे, त्यामुळे कधीच एकमेकांच्यात आमच्यात कटुता येत नाही आणि आम्ही तो प्रयत्न करतो। आज आमच्या वाडेश्वर कट्ट्याच्या माध्यमातून अंकुशांना श्री भाऊ आहेत, केसकर आहेत, डॉक्टर सतीश देसाई सगळे नेहमीच प्रयत्न करतात। सगळे उमेदवार एकत्र करणं आणि खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक आणणं, शेवटी उद्देश एकच आहे, निवडून येणं, निवडून आल्यानंतर या शहराचा भविष्याचा विचार करणं, या शहराचा विकास करणं। विजन काय असणार, कारण पुणे विकासाचं मॉडेल काय, पुढच्या लोकसभेमध्ये काय तुम्ही लोकांपुढे काय घेऊन जाणार? शेवटी बघा, तीन वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न राहतात। एक स्थानिक पातळीचे आहेत, राज्य शासनाच्या स्तरावरचे आणि केंद्र सरकारचे। आज ही लोकसभेची निवडणूक आहे, त्यामुळे प्राधान्य हे केंद्र सरकारच्या माध्यमातून शहराच्या विषयासंदर्भात राहणारच आहे। विमानतळ असेल, कॅन्टोन्मेंट बोर्ड असतील, मेट्रोचे विस्तारीकरण असेल, खूप विषय आहेत आणि राज्य शासन आणि महापालिकेच्या स्तरावरचे प्रश्न या तिघांचे एकत्रितपणे मोठ बांधून समन्वय साधून ती कामं सुद्धा 100%। तर मुरलीधर मोहोळ होते या वाडेश्वर कट्ट्याच्या माध्यमातून पुण्याचं विकासाचं मॉडेल त्यांनी मांडलेलं आहे आणि आता इतर उमेदवार सुद्धा या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि ज्या पद्धतीने या वाडेश्वर कट्ट्यावरती वेगवेगळ्या विषयांवरती यापूर्वी सुद्धा चर्चा झालेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने विकासाचं मॉडेल नेमकं काय असणार आहे आणि ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये मी कुठले मुद्दे घेऊन जाणार, हे सगळे मुद्दे आज या वाडेश्वर कट्ट्याच्या निमित्ताने मांडले गेलेले आहेत। यामध्ये वसंत मोरे असू दे किंवा रवींद्र धंगेकर हे तिन्ही उमेदवार, आणि वसंत मोरे यांची अद्यापर्यंत उमेदवारी जाहीर नाही, मात्र वसंत मोरे सुद्धा या वाडेश्वर कट्ट्यावरती आलेले आहेत। तुमचा अजून पक्ष निश्चित झालेला नाहीये, मात्र तुम्ही स्वतः अपक्ष लढवण्यावरती ठाम आहात। काय निर्णय तो कायम आहे आजही? माझी भूमिका ही अगदी 12 तारखेला ज्यावेळेस मी पक्ष सोडला त्या दिवसापासून मी सांगतोय की मी अपक्ष म्हणूनच या पुणे शहरामध्ये निवडणूक लढवणार आहे। कारण ह्या सगळ्या पक्षांनी जो शहराचा विचका केला आहे, राज्याचा विचका केला आहे, तो सगळ्यांनी उघडे डोळ्यांनी पाहिलेला आहे। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये पुणेकर आज अपक्षाच्या मूडमध्ये आहेत आणि मी पुणेकरांचा उमेदवार म्हणून या दोघांच्या समोर मोठं आव्हान उभं करणार। काय मुद्दे असणार आहेत अपक्ष म्हणून तुम्ही ज्यावेळी लोकांसमोर जा? माझा महत्त्वाचा मुद्दा जो असेल की पुण्याची वाहतूक। या आजच्या या मीटिंगला येण्यासाठी माननीय महापौर मुरलीधर मोहोळ असतील किंवा आमदार रवींद्र धंगेकर असतील यांना 1 तास उशीर झाला, ते म्हणजे ट्रॅफिकचा विषयामुळे। आज ह्या दोघांना महत्त्वाचा विषय ट्रॅफिकचा आहे आणि मी सुद्धा अतिशय वाहतुकीच्या भागामधून येतो। मला वाटतं की पुण्याचा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा कुठला असेल तर तो वाहतुकीचा आहे। आम्हाला जास्तीत जास्त काम काय करायचं असेल तर पुण्याची वाहतूक, पाणी आणि कचरा या विषयावरती मी करेल। तुम्ही जायंट किलर ठरणार या सगळ्या निवडणुकीमध्ये? 100% मीच या पुण्यामध्ये पुणेकरांचा खासदार म्हणून पुणेकरांसमोर येईल मी। तर वसंत मोरे यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की मीच खासदार म्हणून या पुणेकरांसमोर मी येणार आहे आणि ज्या पद्धतीचं एकूण पुणे लोकसभेची निवडणूक रंगताना पाहायला मिळते त्याची सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे यापुढचा नेमका पुढचा टप्पा कसा असणार आहे आणि याच वाडेश्वर कट्ट्याच्या माध्यमातून या तिन्ही उमेदवारांनी एकत्र येऊन पुणे विकासाचं मॉडेल नेमकं काय असणार आहे ते मांडलेलं आहे। आणि ज्या पद्धतीने मुरलीधर मोहोळ असू दे किंवा वसंत मोरे, रवींद्र धंगेकर या तिघांमध्ये जे काही मुद्दे मांडलेले, महाविकास आघाडीचे उमेदवार सुद्धा रवींद्र धंगेकर हे आज या वाडेश्वर कट्ट्यावरती आले होते आणि काय नेमके मुद्दे काय मांडलेले तुम्ही आज या सगळ्या याच्यामध्ये? एक वेगळी संस्कृती खरं तर पुण्याची या निमित्तानं पुढे। पुणे शहरामध्ये अनेक मुद्दे आहेत आणि तुम्हालाही माहिती आहेत आणि मलाही माहिती आहेत, पण प्रामुख्याने मुद्दा हा मांडला की लोकशाही टिकली पाहिजे। अनेक भारतीय जनता पार्टीचे खासदार आज वल्गना करतात की आम्ही संविधानामध्ये बदल करू, म्हणजे ही भीती सर्वसामान्य लोकांना झालेली आहे आणि भीतीचं वातावरण आहे आणि हे भीतीचं वातावरण लोकांमध्ये चिंता आहे। तर लोकशाही टिकली तर देश टिकेल आणि देश टिकला तर लोकशाही टिकेल, तर महत्वाचा मुद्दा लोकशाही टिकली पाहिजे। पण या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला कडवं आव्हान वाटतंय, या सगळ्या निवडणुकीचं एक आव्हान वाटतंय कशा? पण कारण खरं तर तुम्ही कसबा मारलेला आहे, आता लोकसभेला तुम्ही सामोरं जाताय, एक आव्हान असणार आहे। पुणेकर लढणार आणि पुणेकर जिंकणार आणि मी पुणेकरांचा कार्यकर्ता आहे आणि मला पूर्णपणे खात्री येणारा काळ हा इंडिया आघाडी
आणि रवी रंगेकर विजय होणार आहे. पण काय या सगळ्या याच्यामध्ये प्रचाराचे मुद्दे तुमचे काय असणार आहेत? कारण आता लोकांपुढे तुम्हाला जायचंय, काय मुद्दे घेऊन तुम्ही लोकांपुढे जाणार? आज पर्यावरणाचे प्रश्न आहेत, वाहतुकीचे प्रश्न आहेत, अंमली पदार्थ महत्वाचा प्रश्न आहे, पायाभूत सुविधा आहे, उपनगर वाढले, गृह खात्याचं लक्षण, म्हणजे अनेक मुद्दे याच्यामध्ये आहेत आणि पुणेकर याच्यामध्ये त्रस्त झालेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टीचा सारासार अभ्यास करून हा सगळे प्रकल्प येणाऱ्या काळामध्ये लोकसभेचा खासदार म्हणून करण्याचा माझा प्रयत्न राहील आणि पुणेकर मला लोकसभेत पाठवतील. रवींद्र धंगेकरांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की पुणेकर मला लोकसभेत संसदेत नक्कीच पाठवतील आणि पुण्याच्या विकासाचे मुद्दे मी लोकांपुढे मांडणार असं रवींद्र धंगेकर आणि एकूणच या तिन्ही उमेदवारांचं या वाडेश्वर कट्ट्याच्या माध्यमातून सगळी काही भूमिका त्यांनी मांडलेल्या आहे. कॅमेरामन तुषार ननावरेसह योगेश बोरसे, TV 9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.